बिरबलाचे अंडे। एकदा अकबराला बिरबलाची फिरकी घेण्याची लहर आली. त्याने त्या दिवशी बिरबल सोडून सर्व दरबारी मंडळींना लवकर बोलावले. सर्वांना एक अंडे दिले आणि खास सूचना दिल्या. दरबारातले लोक बिरबलाच्या बुद्धीवर आणि अकबराच्या लाडके असण्यावर खूप जळायचे. त्यामुळे स्वतः बादशाह अकबर बिरबलाची फिरकी घेण्याची योजना आखत असल्यामुळे सर्व एका पायावर तयार झाले. थोड्याच वेळात बिरबल आला. अकबराने सर्वांना उद्देशून सांगितले, मंडळी, आज मला एक स्वप्न पडलं. स्वप्नात एका ऋषींनी मला असं सांगितलं की जे दरबारी इथल्या तलावात जातील आणि आपल्यासोबत हातात अंडे घेऊन येतील ते माझ्यासाठी निष्ठावंत असतील. तरी सर्वांनी आता तलावात जाऊन तुम्ही निष्ठावंत आहात हे सिद्ध करावे. सर्वजण तलावाजवळ गेले. एक करून प्रत्येक जण तलावात डुबकी मारत आणि आपल्या अंगरख्यात लपवलेले अकबराने दिलेले अंडे बाहेर काढून पुन्हा पाण्यावर येत. असे करत बिरबलाची पाळी आली. बिरबलाला या प्रकारावर संशय येत होता, पण बादशहाचा आदेश कोणी टाळू शकत नव्हते. बिरबलही तलावात गेला. त्याने पाण्याखाली डुबकी मारून इकडे तिकडे पाहिले. एकही अंडे त्याला दिसले नाही. तेव्हा आपली फजिती करण्याचा बेत त्याच्या लक्षात आला. तो पाण्याबाहेर आला आणि कुक 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 असा आवाज काढत इकडे तिकडे फिरू लागला. अकबराने विचारले, बिरबल, हा काय प्रकार आहे? अंड कुठे आहे आणि हे असले आवाज का काढतो आहेस तू? बिरबल म्हणाला, खाविंद, बाकी सर्व कोंबड्या आहेत म्हणून त्यांना अंडी देता आली. मी कोंबडा आहे. मी अंड देऊ शकत नाही म्हणून मी कोंबड्याचा आवाज काढतोय. फजिती करण्याचा आपला बेत बिरबलाने अशा प्रकारे उलटवला याचे अकबराला कौतुक वाटले आणि त्याच्या विनोद बुद्धीवर हसू आले. पण बिरबलाची फजिती करता करता आपणच कोंबड्या झाल्यामुळे दरबारी लोक मात्र निराश झाले. तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय.